वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंग रंगातुनी रंग रंगुनिया रंगी रंगला भंग। तूच माझी माऊली ग भक्ताची सावली, तूच माझी माऊली, तूच माझी माऊली ग भक्ताची सावली, पावला पाऊली छंद लागला रे तुझा। पांडुरंग रंगातुनी रंग रंगुनिया रंगी रंगला भंग पांडुरंग रंगातुनी रंग रंगुनिया रंगी रंगला भंग। काय रे, काय झालं? भाऊ एक प्रॉब्लेम झालाय। तुला बगाडाचा मान देतो या कौलने मान, तुला बगाडाचा मान देतो या कौलने मान। जीव ठेवून पायाशी तुले बगाड्या थाटान, जीव ठेवून पायाशी तुले बगाड्या थाटान। तू इकडे पुढा कर पहिला, काय विषय झाला सांग मला। मी खूप मोठी चूक केली बाबा। चूक? होय, काय रे, कसली चूक? सांगतो तुला। हे सांग। घरी खूप मोठं भांडण झालं आईसोबत। काय करायला निघालस आता? का तुझं नाही काय राहिलंय? काय भाड्या बोलतोय का तुझं काय राहिले म्हणून? हा देवाचा उच्चीव आलाय, पुरगीला शिदुरी द्यायची आहे। तुझा उरुसील दरवर्षाला, माझी लय काम आहे। तसं कसं उरुशील वर्षाला? ती देवाचा उच्चीव करायलाच पाहिजे ना। हा पुरगीला शिदुरी द्यायला पाहिजे का नको? तुझी काम आहेत। हे बाबाला सांगा ना, बाबा आहे घरात, माझी लय काम आहेत, मला जायचं आहे। तसं नाही, बाबाचे काय सांग, बाळ उरुस वर्षाला निवडी देवाचा झाला पाहिजे। बाकी आणि काय? एकदम मस्त मजेत. ठीक आहे. कुठे काय लगेच इकडे गावाला का ते थांबलेला? नाही 15 दिवस थांबलो आणि त्यानंतर आलो. उरुस विस पण आहेस का? आहे की बाबा, वर्षासाठी तर आलोय. नाहीतर कवाच नाही उरुसाला. बाबा देवासाठी चाललोय मेन. उरुस आहे तर म्हणून आलोय, सगळं प्लॅन करून त्यासाठी आलोय. बढिया. आपल्या जे देवाचा जन्म काळ त्यासाठी चाललोय. अरे शुभम, काय काय कधी आलाय? अरे भावा कधी आलायस? 2 दिवस झाले. 2 झाले? हाय 5 झालेत. ठीक आहे. बाकी आणि काय काय किती दिवस होते? आहे सुट्टी, महिनाभर उरसासाठी सुट्टी काढली होती. हो काय? अरे छान मस्त. ठीक आहे. इथनं माझं कधी जन्म काळाला जन्मकाळाला कधी सुट्टी भेटतच नाही. काय प्रयत्न करतोय काय आमचं पण तेच आहे. पुऱ्या सर्व्हिस मध्ये कधी नाही, कारण हे फर्स्ट असं जन्मकाळ आहे. अरे सांगतो काय, मी माझ्या सर्व्हिस मध्ये म्हणजे उरुस माझा जन्मकाळ झाला. माझा सेकंड टाइम आहे. मी यासाठी ना
प्रत्येक वेळी प्लॅनिंग करतो की देवाचं म्हणजे आपल्या देवभैरवाचा मस्त जन्मकाळामध्ये आपल्याला सामील व्हावं आणि जेणेकरून आपल्या जे देवाचे जे ग्रामदेवता आहे त्यांना आपण पूर्ण श्रद्धेने आपल्या सगळ्या गोष्टी कराव्यात. ह्या गोष्टीसाठी मी तळमळ असते आणि त्यावेळी ह्यावेळी ते वाईब मिळाली, मॅच झाली आणि आम्ही सामील झालो. सगळ्यांनाच झाले आणि ह्यावेळी आम्ही सगळे सामील झालो, आपण सगळे सामील झालो है ना. बरोबरची इच्छा बस 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 देवाच्या आहे सगळं त्यांच्यामुळे आहे सगळं. अशी कामं सगळी सुरू झाली. तीच भेटला. अरे वा शरद कधी आलाय सगळे हा? सगळे बरं वाटलं आज आपले नवजवान सगळे एकत्र आलाय. कधी आलाय? 1-2 दिवस झाले. होय भाऊ तू कधी आलाय? होय बरोबर. शरद तू आता काय रिटायर झाला. तुला किती वर्ष झाले शरद? तरी 17 वर्ष झाली की साहेब. 17 वर्ष झाले. होय. या 17 वर्षात कधी असं आपल्या यात्रेला कधी आला होता का? नाही जन्म काळासाठी असं कधी शक्य झालं नाही. बर कसं होतं साहेब हे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे होतं ट्रेनिंग पर्यंत बरोबर आहे. त्याच्यामुळे सुट्ट्या कधी मॅनेज करणं ह्यावेळी लय अवघड व्हायचं आणि त्याच्यामुळे सुट्टी कधी भेटली नाही. कधी कधी भेटायचे पण कसं व्हायचं जन्मकाळ आहे त्याच्या आदल्या दिवशी सुट्टी संपायची अरे किंवा जन्मकाळ झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर सुट्टी मिळायची. असं टाइम कधी हे झालं म्हणजे बघा सैनिकांचं जीवन कसं आहे म्हणजे एवढ्या गावात उत्साह असताना सुद्धा तुम्हाला थांबता आलं नाही म्हणजे तिथले ते टाकून सगळं जायची पाहिजे. त्या गोष्टी आम्ही एवढ्या मिस करतो ना. बरोबर आहे. ज्यावेळी जन्मकाळ असतो त्यावेळी लोक गावातल्या लोकांचे फोटो वगैरे येतात. बरोबर बरोबर त्यावेळी ते मनाला सण लागत असं. बरोबर आहे. मी सदस्य असून सुद्धा मी करेक्ट अगदी बरोबर जन्मकाळाच्या वेळी आपण अगदी बरोबर. यासारखं वाईट काहीच आणि ते आम्हाला तर बाकीचे कसे दिवाळी मिस झाली दसरा मिस झाला तर लोक ती मिस करतात. आम्हाला दिवाळी म्हणून तर मी काय वाटत म्हणतोय नाही. सैनिकांचं जे जीवनमान म्हणतोय हे त्याग हाच महत्वाचा आहे. म्हणजे तुमच्या गावात उत्साह सुरू असताना सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी जाऊ शकता दुसऱ्या दिवशी Option राहत असताना नाही. आणि ज्या दिवशी संपतोय त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सुट्टी येताय. हेच म्हणजे ते अनुभवता बोलून चाललं चालत नाही काय मॅनेज करता येईल. पण बरं झालं आता ह्यावेळी नेमकं तुम्हाला सुट्टीच्या दिवशी तुम्हाला अनुभव आला. सगळे मिळाले अनुभव आहे. ह्यावेळी सामील झालो आपण. बरोबर बरोबर. तो चाललेला विषय आमचा. सुखद विषय कुठलाच नाही. काय तयारी चालू आहे? 4 दिवस नोकरीवर येतील आणि जातील. सगळी उरसाची तयारी आम्हालाच करायला पाहिजे. तसं नाही तरी ते 4 दिवस सुट्टी आले पण ते सैनिक आपल्या देशाचे सैनिक आहेत. त्यांचा त्याग महत्वाचा आहे. प्रत्येक भारतीय सैनिकामुळे आपण इथे सुरक्षित आहोत. पण काही लोकांना फक्त मिलिटरीवाल्यांच्या बद्दल वेगळाच हे असतोय अर्थ करतात. आर्मी मॅन म्हणजे त्यांच्या कॅन्टीन मधल्या काही वस्तू त्यांना आकर्षण असते पण असं नाही. पण त्या पाठीमध्ये त्यांचा त्याग बघा. आपल्या सर्व कुटुंबाला ठेवून हजारो किलोमीटर ते सेवा करत असतात देशाची. कसं असतंय पण काही लोकांना काही वेगळाच आयुर्भाव असतोय. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर कायम टिकत नाही. काळ संपला की पिसारा आणि पसारा आटोपता घ्यावा लागतोय. आणि हो तू जे मगाशी म्हणलास की उरुसाची तयारी अरे उरुस नाही हा आपल्या भैरवनाथाचा जन्मकाळ सोहळा आहे. देवी देवतांचा जन्मकाळ सोहळा आणि थोर पुरुषांच्या जयंती असतात. मग जन्मकाळ सोहळा आणि जयंतीला आपण उरुस म्हणून चालेल का? अरे आपल्या ह्या परिसरात आपलं हे ग्रामदैवत भैरवनाथ एक जागरूक देवस्थान म्हणून परिचित आहे. या परिसराला एक नवसाला पावणारा भैरोबा म्हणून ह्या देवाची ख्याती आहे. आणि बघा तुम्ही जो आता ही जी काही तयारी चालू केली तुम्ही प्रत्येक आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबात जाऊन बघा कसा जन्मकाळ सोहळा चालू आहे. हा भैरोबा म्हणजे आपल्या गावाचं सर्वांचं रक्षण करतोय आणि आपलं जे गाव आहे ते फक्त भैरोबाच्या कृपेनेच गुण्यागोविंदाने नांदत आहे. शे आणि अरुण तुम्ही जे म्हणताय का नाही फक्त तुम्हालाच करावं लागतंय. अरे गावात जाऊन बघा प्रत्येक कुटुंबात म्हणजे घराघरात कसं यात्रेचा उत्सव जोरात चालू करायला म्हणजे तुम्हीच करताय समजू नका. आता जावा प्रत्येक घरात जाऊन बघा कार्यक्रम कसं सुरू आहे. देवा तुझ्या भंडाऱ्याची ताकद या सगळ्या जगाला कळू दे आणि तुझ्या आशीर्वादानं माझी सगळी संकट हारून माझ्या जीवनाचं सोनं होऊ दे. भैरवनाथ जन्म सोहळा आनंदानं सोहळ्याने आणि मुलाबाळांना सगळं आशीर्वाद द्या. गावाच्या बाहेर विघ्न असतील ते बाहेर जाऊ दे. चांगला आशीर्वाद मिळून दे. 1 नंबरच्या पद्धतीने काम झालं पाहिजे. भैरवाच्या नावानं
बोल पिंटू. देवस्थानची मीटिंग आहे आणि तुम्हाला बोलवलंय. अरे नाही, मला जरा तालुक्याला मीटिंगला जायचं आहे. बरं, मीटिंग कुठे ठेवलाय? ग्रामपंचायत ऑफिसमध्ये. ग्रामपंचायतमध्ये ठेवलं ते बरं झालं. देवस्थानमध्ये काय होतंय, विटाळाची किंवा सुटकाची लोक येऊन मीटिंगला बसतात, ते जरा असं देवाची विटंबना होते, त्यामुळं पंचायतमध्ये ठेवलं असं ते बरं झालं. बरं ठीक आहे, माझं काम आहे, मी दुसऱ्यासने पण सांगायचं आहे. मी जातो, तुम्ही सांगतो मग. चालेल, संध्याकाळी आहे बघा. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग, जींच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, अपर्याची पर्या कपडे मंदी फिरती साऱ्या पोरी. हित म्हातारीच्या डोईवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा धूमचं गाणं गाते, भावनांनी भावनांशी तोडली कानाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागदाती. सर्जराजाची गजोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगमंदी रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणामंदी जमली मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदी चाखू पुरणपोळी. चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना.